निकालाआधीच पंतप्रधान मोदी वर्क मोडमध्ये. मोदी सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा अजेंडा ठरला. मोठे निर्णय होणार. नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानसाधना समाप्त झाल्यानंतर आता वर्क मोडमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्याआधीच पंतप्रधानांनी देशाचा कारभार सुनियोजितपणे करण्याचे ठरवले आहे. कन्याकुमारी होऊन परतताच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. मतमोजणीच्या ठीक 2 दिवस आधी मोदींनी 7 मोठ्या बैठकीचे आयोजन केले आहे, ज्याची अध्यक्षता खुद मोदीकडेच असणार आहे, ज्यामध्ये प्राधान्याने ईशान्येकडील राज्यातील रेमल चक्रीवादळाची स्थिती आणि देशातील उष्णतेचा परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तर सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर विचार विमर्श केला जाणार आहे. तसेच 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देखील एक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निकालाआधीच या 7 बैठका होत असल्याने मोदी सरकार मोठे निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार 3 पॉईंटच्या 100 दिवसाच्या कामाचा आराखडा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विविध केंद्रीय मंत्रालयांना पहिल्या 100 महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यास सांगितले होते. या 100 दिवसात मोदी सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदीच्या सूचनेवरून एक मसुदा तयार केल्याचे समजते, ज्याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली NDA आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार NDAला 350 वर जागा मिळणार असल्याचे समजते, तर दुसरीकडे इंडिया आघाडीला 295 जागावर मिळवणार असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. देशाचा कारभार कोणाच्या हाती जाणार हे 4 जूनच्या निकालातून स्पष्ट होणारच आहे.